अमरावती शहरातील वाहतूक कोंडी आणि होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती जी आहे ती आजपासून करण्यात आलेली आहे। खरं तर 2024 मध्ये जवळपास 445 अपघात आणि 2025 मध्ये 414 एवढे अपघात अमरावती शहरामध्ये झालेले होते आणि याच्यावरती कुठेतरी एक ठोस भूमिका घेण्यासाठी अमरावती पोलीस प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। जे दुचाकीस्वार आहेत त्या दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे। जे विना हेल्मेट दुचाकी चालवतील त्यांचा 3 महिन्याचा परवाना सुद्धा रद्द करण्यात आलेला अशी कठोर भूमिका जी आहे ते पोलीस प्रशासनाने कडून घेतण्यात आहे। पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर एक महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल, हेल्मेट सक्ती केलेली आहे। काय सध्या कसा रिस्पॉन्स भेटतो आणि तुम्ही सध्या काय दुचाकीस्वारांना सांगताय? रिस्पॉन्स चांगला आहे। माझं म्हणजे एकंदरीत असं वाटतं की जवळपास 60% लोक ऑलरेडी हेल्मेट वापरत आहेत। म्हणजे ज्या पद्धतीची आपण पब्लिसिटी दिली हेल्मेट सक्तीसाठी आणि पेपरमधून आणि आपण सोशल मीडियाने सुद्धा आजची तारीख जी हायलाईट केलेली आहे की दिनांक 24 पासून हेल्मेट कंपल्सरी राहते अमरावती आयुक्तालय क्षेत्रात, तर त्या अनुषंगाने जवळपास 60% जनता ही हेल्मेट वापरती आहे। ज्यामध्ये तरुण असतील, सिनियर सिटीजन असतील, इव्हन महिला आणि विद्यार्थी सुद्धा बऱ्यापैकी हेल्मेट वापरताना दिसत आहेत। काही 35 ते 40% लोक अजूनही हेल्मेट वापरत नाही आहेत, तर त्यांना आपण सेन्सिटाईज सुद्धा करतोय आणि काही वेळ प्रसंगी आपण त्यांना दंड सुद्धा करतोय। जर हेल्मेट वापरलं नाही तर त्यांच्यावरती ठोस भूमिका किंवा ठोस कारवाई काय करण्यात येणार आहे? ठोस कारवाई दंड आहे, एक मला असं वाटतं 1000 रुपयाचा दंड आहे त्यामध्ये। आणि जर सातत्याने ते हेल्मेट वापरत नसतील तर त्यांचं लायसन्स सुद्धा 3 महिन्यासाठी सस्पेंड करण्याचे अधिकार मोटर व्हेकल ॲक्टमध्ये आपल्याला दिलेले आहे। 2024 आणि 25 मध्ये बघितलं तर अमरावती शहरातले जवळपास 450 पर्यंत अपघात ते शहरामध्ये झालेले होते। आता हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाकडून काय नेमकी ठोस भूमिका पुढे घेण्यात येत आहे? हो, आपण आता जे झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट म्हणून एक आपण कार्यक्रम राबवतोय। आपण जो डीजी ऑफिस आणि वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला हा आलेला कार्यक्रम आहे। आपण जर बघितलं तर जवळपास 60 ते 68% जे फेटॅलिटीज आहेत त्या टू व्हीलर आणि पेडेस्ट्रियनमध्ये झालेल्या आहेत, म्हणजे टू व्हीलरच्या किंवा पैदल चालणाऱ्या। तर इतकं मोठं प्रमाण जर आपलं टू व्हीलर धारकांचं मृत्यूचं आहे तर त्यामध्ये जास्तीत जास्त सेन्सिटायझेशन निर्माण करणे, त्यांना याची जाणीव करून देणे की जर आपण हेल्मेट घातलं तर आपल्या डोक्याच्या इंजुरीज त्या वाचतील आणि त्यामधून मग आपल्या मृत्यूचं प्रमाण कमी होणार आहे। तर ह्यासाठी आपण सेन्सिटायझेशन आणि त्याच अनुषंगाने आजपासून जी आपण हेल्मेट सक्ती केली आहे ती त्याच अनुषंगाने आहे की जास्तीत जास्त लोकांना यामध्ये आपण इन्व्हॉल्व करू आणि जास्तीत जास्त लोक यामध्ये हेल्मेट वापरतील आणि मृत्यूचं प्रमाण कमी होईल। एकंदरीत आपण बघू शकतोय की अमरावती पोलिसांकडून सध्या वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी हेल्मेट सक्ती करण्यात आलेला आहे। या हेल्मेट सक्तीला अगदी प्रतिसादही चांगला मिळतोय अशी प्रतिक्रिया जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। जर हेल्मेट सक्ती किंवा हेल्मेट जर वापरलं नाही तर 3 महिन्यासाठी दुचाकीस्वारांचं वाहन परवाना सुद्धा रद्द करण्याची अशी ठोस भूमिका अशी कारवाई सुद्धा करण्यात येते असं सुद्धा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येते। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।